नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलंच मागं मी नाशिकचा भेळ भत्ता आणल्यात. प्रसिद्ध एकदम फेवरेट म्हणजे इतका टेस्टी असतो ना नाशिकचा भेळ भत्ता. भेळ म्हणतात इकडे भेळ, पण नाशिककडे तिकडच्या भागामध्ये भत्ता म्हणतात त्यालाच. तर इतकं भारी ना टेस्टी, तर तो फार आवडतो सर्वांना. त्याच्यामुळे ना मग मी घेऊन आलेली आहे. तर आता मी ते पॅकेट अजून फोडलंच नव्हतं, कारण की खूप सारा खाऊ होता मुलांचा, काही ना काही होतं. तर तेच एक 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 गोष्टी खात होते, संपत होते. तर आता म्हटलं चला संध्याकाळचे वाजले आहे 7 आणि स्वयंपाक अजून व्हायचं बाकी आहे. म्हटलं मुलांना थोडं थोडं काहीतरी खायला देऊ. तर मग आता मी तोच भत्ता काढते आणि तुम्हाला पण दाखवते. खूप ॲक्च्युली इतका टेस्टी असतो ना. आमचं लहानपण म्हणजे ना ते एकच नंबर आमचा खाऊ होता तो. तर लहानपणी ना आजी गेली का शुक्रवारच्या बाजारामध्ये आम्हाला नेहमी घेऊन येत राहायची ना. आम्ही मस्त कांदा कापायचो आणि कांद्याची फोड घ्यायचो. भत्ता खाला का कांदा इतकं भारी, म्हणजे असं चिरून वगैरे काही टाकायचं नाही आम्ही, पण आणि कोथिंबीर शेताती तोडायची आणि तुकडे करून ती तशीच टाकायची. तसं करायचो, पण ह्या पद्धतीने खायचो आमचं लहानपण आणि खूप भारी होतं. तर चला मी तुम्हाला दाखवते आणि त्याची टेस्ट पण सांगते आणि मुलांचा रिव्ह्यू घेते आणि आजी बघा कसा होते. तर चला. तर वणीचा म्हणजे माझं वणी माहेर, वणीचा सुप्रसिद्ध भेळ भत्ता व चिवडा, असं माहेरचं काहीतरी असलं ना मस्त वाटतं. आणि मी आता मुलांना देते खायला दोघांना. मला भेळ करून दे, थोडी चॉकलेट दे. मला भेट कर, भेट मला पण जास्त सोबत चकली दे दीदी. तर याला आता मिक्स करणार आहे मी. मस्त आता मिक्स कर. नको थांब ना, ते ठेवणार त्याचे. छान मिक्स करू आपण मस्त. आपण याला तर मिक्स केलंय. आता मी मस्त यांना देते दोघांना खायला. देऊ ना आजी तुझ्या. सांगू का हा भेळ नाही नाही, हे छान राहतं. खाऊन बघ तू, टेस्टी यम्मी. खाऊन बघ, तू अजून मागणार. आणि आता टिफिनला पण म्हणजे मला मुलांना देता येईल नाही तर थोडंफार त्यांना. तर आता दिशू आणि आजी सांगतील बघता कसा आहे. या इकडे पटकन सांगा कसा भत्ता आहे. टेस्ट करून कसं यम्मी का? आजीला आवडलं की या टिफिनला नेशील उद्या. आणि दिशू सांगणार आपल्याला कसं झाला म्हणजे कसं आहे. मस्त आहे ना. पाणी देऊ का? चला आता आम्ही मस्त भेळ एन्जॉय करतो आणि नंतर मला खिचडी करायची आहे आणि मी आज संध्याकाळचा ब्लॉग शूट करते. आणि म्हटलं चला नाईटचं रुटीन शेअर करू. थोडंफार मुलांना खायला देते संध्याकाळच्या वेळेस, असं काही ना काही खातात. नंतर स्वयंपाक करते आणि काय करायचं खाताने असंच कांद्याची फोड घ्यायचो आणि भत्ता खाल्ला की कांदा खायचो. खूप मजा यायची. मस्त आहे, छान आहे ना. तू आवडला? तर आता मी मुलांनी तर खाल्ला, भेळ भत्ता खाल्ला. आता मी पटकन खिचडी बनवून घेणार आहे. आणि खिचडी कसा झटपट पण होते आणि गरम. आणि ॲक्च्युली काय झालं, दुपारी लेट जेवण केलं ना त्याच्यामुळे मग एवढी भूक नाही आहे, म्हणून मग आता खिचडी करणार मस्त. आणि छान असतं मस्त बघा किती छान गावाकडचं कढीपत्ता अजून पण आहे. आणि असं डब्यात ठेवणार ना खूप दिवस टिकतो.
मुलं अभ्यास करत बसले तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. आणि मी ना तेल बनवून ठेवलेलं आहे ते हेअर ऑइल. तर पूर्ण असं गोठून गेलंय. म्हटलं काय झाले असं नाही का एकदम व्हाईट व्हाईट दिसतंय. गोठलंय ते तेल. ते जिरे खूप सारे जिरे टाकते. मला जिरे खूप आवडतात. असं सिंपल पद्धतीने मी खिचडी बनवते. गरमागरम एकदम टेस्टी लागते. आणि खूप सारा कढीपत्ता जो की मला खूप आवडतो. आणि मी तुम्हाला ना तुमच्यासोबत शेअर करेल हे आपलं कढीपत्त्याची चटणी. ती पण खूप छान असते. कढीपत्त्याची चटणी हेअरसाठी छान असते. तर ती पण एक दिवस मी तुम्हाला करून दाखवेल. आता फ्रेश पण आहे ना कढीपत्ता त्याच्यामुळे. तर कांदा घालून घेऊ आपण आता. आणि साधी सिंपल रेसिपी केली. एवढी काय नाही. झटपट होते काय म्हणजे. आणि टोमॅटो घरचे आहे. पप्पाने खूप सारे टोमॅटो आणले. ते मग टोमॅटो मला खूप आवडतात. मग मी असे ना गोल गोल स्लाइस मध्ये अशी चिरलेली आहे आणि अशी घालणार आहे. ऍक्च्युली ती इतके सुंदर लागतात म्हणजे खायला इतकं भारी वाटतं ना. म्हणून मग मी हे असे टोमॅटो चिरत असते नेहमी. तुम्ही पण ट्राय करा. एखादा पुन्हा अख्खा टोमॅटो घ्या आणि तो मस्त खिचडी टाका. छोटे छोटे तुकडे करू नका. असं अख्खा टाका. आणि ह्या पद्धतीने मस्त मी घालते. आणि इतकी थंडी नाही ह्या वर्षी बापरे. तर त्याच्यासाठीच मी ना आज आल्यानंतर ब्लॉग शूट केलाच नाही. कारण की एवढी थंडी वाजते ना. तर मग आणि आजविकला झोपवलं आवरलं. त्याच्यानंतर मग असं माझी फ्रेंड आली. तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. थोडंसं कधीतरी फ्रेंड सोबत आपण नाही का. मग ती आलेली होती. एखादा तास चालला गेला गप्पा गोष्टीमध्ये. आणि ते असंच गेला. मग आम्ही काही जेव्हा शूट नाही केला. म्हटलं जाऊ दे आता. आणि मग नंतर मग बसले. मग थोडंसं नाही का थोडं टाइमपास मोबाईल वगैरे बघत असं होतं रुटीन. म्हटलं चला आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते. दिवसाचं काम माहितीच आहे पण संध्याकाळी नाही का नॉर्मली आपलं रुटीन तुमच्यासोबत शेअर करून म्हटलं. आणि मी आज बी दिवशीला जे टिफिन घेते ना खरोखर तुम्हाला सांगते खरोखर खूप छान आहे. त्याच्यात ऍक्च्युली खूप बसतं म्हणजे स्पेस खूप बसतो मेन म्हणजे. मला ना आता मसाला पण करून ठेवायचा आहे. मसाला काळा मसाला वाटण करून ठेवणार आहे मी. म्हणजे जेणेकरून भाज्या झटपट होतं. 8 दिवसासाठी वाटण ही करत असते. मी कसं कोणतं वाटण आहे ना ते मी तुम्हाला सांगेल. कसं करते ते पण सांगेल. आणि काळ्या भाज्या ना मसाल्याच्या पटकन झटपट होतात. तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि मस्त असं बघा आता मी सगळे मसाले वगैरे ऍड केले. काय काय तुम्हाला टाकायचं ते ऍड करा. पाणी घालायला उकळी आल्यावर तांदूळ धुवून टाका. त्याच्यावर डाळ तुमच्या मनाने मसूर डाळ टाकू शकता. त्याच्यानंतर मग तुरीची मुगाची मी तूर आणि मूग मिक्स करून ठेवलेली आहे. ती डाळ टाकणार आहे. तर ह्या पद्धतीने मस्त छान होते. गरमागरम एकदम तूप घालून मुलांना द्या. तर असं मस्त छान असं खिचडी होते. तुम्ही आधी पण तूप टाकू शकता. तुपाची फोडणी देऊ शकता. आणि अशी झटपट खिचडी होते. तर मी तांदूळ धुवून टाकेल खिचडी तुम्हाला दाखवते. टाकले इथे मस्त छान उकळे येते त्यांना. आणि नंतर मस्त आपण झाकून द्यायचे आहे. ते मस्त वाफेवर होता आणि खूप छान लागते ही खिचडी. खिचडी तर होतेच आहे. तर चला म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलूया. तर मला हे बोलायचं होतं की मी माझं नाही का टाइम कसं मॅनेजमेंट करते कामाचं. तरी कशा प्रकारे काय काही महिला काय होतं नाही का कंटाळा येतो किंवा नाही का असं घरात बसून आपलं डेलीची कामं घरात ती करतात. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं हा वेळ. तर याच्यासाठी म्हणजे खरंच मला तरी वाटतं तुम्ही पण असं नाही का काही ना काही करत राहायला पाहिजे. जेणेकरून कसं आपण कामामध्ये राहतो मग आपल्याला काही गोष्टींचं टेन्शन येत नाही. तर मी माझ्या कामाचं कसं नियोजन केलं म्हणजे जॉब पण करणं
यूट्यूब, त्याच्यानंतर मुलांचं, घरातलं हे सर्व कसं मॅनेज करते मग मी. तर मग मी काय ह्या सर्व गोष्टींचं काय केलं, नियोजन केलं, टाइम टेबल बनवला. तर मी 5ला उठते रोज, सकाळी उठते 5ला. त्याच्यानंतर 5 ते माझं 6पर्यंत माझा स्वयंपाक होतो. मी सकाळच्याच वेळेस स्वयंपाक करून घेते 5:30पर्यंत, 6पर्यंत 1 तासात होतो माझा. तर मग मी 6पर्यंत स्वयंपाक, त्याच्यानंतर मग 1 तासात तोपर्यंत पटकन मुलांची कामं दिसू जाते. 7:30 आवरणं, मुलांचं, घरातलं, मग देवपूजा सकाळी असतं, स्वयंपाक, देवपूजा, झाडझूड ह्या सर्व गोष्टी मी आवरून जाते सकाळच्या टायमात. आणि मग येऊन बाकीची कामं करते. मग मी जाते 8:30ला स्कूलमध्ये, 8:30ला जाते. त्याच्यानंतर मग स्कूल असतं माझं 1:30पर्यंत. मग मी येते घरी 2 वाजेपर्यंत. मग 2ला आली की मुलांना 2:30-3पर्यंत खाऊ घालणं, त्याला झोपवणं आद्विकला, ही कामं असतात माझी. त्याच्यानंतर मग 3 ते 4 मी घरातली क्लिनिंग करते. आणि हेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. आल्यानंतरचं घरातलं रुटीन शेअर करते. काही गोष्टी मला माहिती असल्या त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर क्लिनिंग मी कशी करते 1 तासामध्ये. आल्यानंतर पण मी आराम करते का, की जो नाही का, म्हणजे मग कामं मी कधी करते, संध्याकाळी करते, जेणेकरून म्हणजे लादी पुसणं असणं, लादी, बाथरूम क्लिनिंग, फरची, किचन ओटणं, भांडी, कपडे हे कधी करते. तर मग मी आराम, दुपारची काही झोपत नसते. तर मी लगेच येऊन मग माझी कामं आवरत असते. तर हे असतं माझं दुपारी 4 किंवा 5 वाजतात. एक्स्ट्राचं मी काही क्लिनिंग काढली तर 5 वाजतात. आणि त्याच्यानंतर मग परत 5 ते 6 परत मुलांना संध्याकाळी थोडं खायला द्यायचं, थोडं खेळतात. मग त्यांना अभ्यासाला बसवणं. दिशू तर मोठी, म्हणजे ती करू शकते तिचा अभ्यास, थोडं तिला हेल्प लागली तर ती विचारते मला. पण मी तिची सेल्फ स्टडी करते ती, आणि मला विचारते मध्ये मध्ये. त्याच्यानंतर मग आद्विकचं घेणं, आद्विकच्या गोष्टी मग आम्ही हँडल करतो. मी घेते त्याला, बसवते अभ्यासाला, त्याचं वाचन घेते, लिहायचं, ह्या सर्व गोष्टी, स्कूलचा स्टडी तो मी स्वतःच करून घेते. त्याला ट्युशन वगैरे काही लावलं नाही आहे, आणि मी ते करून घेते स्वतःच. संध्याकाळचा स्वयंपाक होतो, म्हणजे आमचं जेवण 8पर्यंत रात्रीचे होऊन जातं. 8 त्याच्यानंतर मग 1 तास मुलांसोबत परत नाही का टाईम, मुलांसोबत 1-1.5 तास चालतं. गप्पा गोष्टी, टी व्ही पाहणं, ह्या गोष्टी चालतात. मध्ये माझी कामं पण राहतात. रात्रीच्या वेळेस मी क्लिनिंग करून घेते, जसं की किचन ओटा आवरणं, भांडे वगैरे घासून हे सर्व क्लीन करून ठेवते. दुसऱ्या दिवसाची तयारीसुद्धा करून ठेवते. तर ह्या गोष्टी मी रात्रीच्या वेळेस करून ठेवते, मग जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला सोपी इझी पडतं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. त्याच्यानंतर 10पर्यंत मी झोपायला लावते मुलांना. मी सुद्धा स्वतः 10पर्यंत झोपते, जेणेकरून सकाळी परत 5ला माझं उठता येईल. आणि ह्या अशा वेळेमध्ये मी शूट करते दुपारून आल्यानंतर, किंवा सकाळची थोडीफार कधीतरी क्लिनिंग दाखवते मी. ह्या गोष्टी म्हणजे मग सकाळ असं दिवसभराचं माझं रुटीन आहे. दिवसभराचं शेड्यूल असं आहे की मी ह्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करते. बरेच जण बोलले की अरे बापरे, तू जॉब पण करते, मग यूट्यूबचे व्हिडिओ कधी आणि एडिटिंग कधी करते. तर मला 9 नंतर 9:30 नंतर वेळ असतो ना, तर त्यावेळेत मी एडिटिंग करून ठेवते आणि व्हिडिओ अपलोड करून ठेवते, जेणेकरून तो म्हणजे लॉक ठेवते. मग दुसऱ्या दिवशी माझं टायमिंग असतं व्हिडिओचं 2-2:30ला मी व्हिडिओ हे करते, तुम्हाला पाहायला मिळतो यूट्यूबला. तर माझं 2:30चं टायमिंग मी 2:30 वाजता टाकते, कारण 2ला घरी आली का 2:30पर्यंत मी तो व्हिडिओ टाकते. तुम्हाला तो 2:30 वाजता भेटतो, म्हणजे दिसतो. तर ह्या पद्धतीने मी माझं टाईम मॅनेज केलेला आहे. आणि जर आपल्याला आवड असेल ना, तर कोणतंही काम आपण करू शकतो. तर मी असंच ह्या गोष्टी केलेल्या आहे. आणि कसं आपण स्वतःला बिझी ठेवतो, आणि मग उगाच इकडच्या तिकडच्या कामामध्ये ना आपण टेन्शन घेत नाही. तर ह्या बाईचं हिने काय सांगितलं, त्याने काय सांगितलं, याचं टेन्शन घेण्यापेक्षा ना आपण स्वतःमध्ये जगा, आणि हेच योग्य आहे. कारण की आजकाल आहे ना, कोणी कोणाचं नाही आहे, सख्खे पण नाही आणि परके तर दूरच आहे. मग त्याच्यामुळे ना आपण आपलं आयुष्य स्वतः जगा आणि मस्त एन्जॉय करा. आणि ह्या लोकांपासून खूप लांब राहण्यासाठी आपण स्वतःला व्यस्त ठेवा. जे निगेटिव्ह लोक आहेत ना, त्यांच्यापासून खरोखर खूप लांब राहायला पाहिजे. आणि माझ्या आसपास तर इतके निगेटिव्ह लोक आहे ना, खूप खूप जास्त निगेटिव्ह आहे. आता ते सांगून पण उपयोग नाही, पण अशा लोकांपासून ना दूर राहते मी, खूप दूर राहते. आणि मस्त छान मी माझं एन्जॉय करते, माझे छान व्हिडिओज करते, माझ्या मुलांकडे लक्ष देते, घराकडे लक्ष देते, आणि इव्हन स्वतःकडे सुद्धा देते. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टीपासून असं दूर राहते. असं मी माझं टाईम टेबल आहे, शेड्यूल आहे. तर मी अशा ह्या गोष्टी सर्व मॅनेज करत असते. तर इकडे खिचडी तर मी आता झाकून दिली, आता होऊन जाईल पटकन. त्याच्यानंतर सर्व जेवण वगैरे क्लिनिंग करून घेणार, असं असतं. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही पण जर तुम्हाला काही खरंच वाटेल ना, तर तुम्ही सुद्धा काहीतरी व्यस्त राहा, ह्या अशा लोकांपासून खूप लांब राहा. तर चला मग बोलते मी नंतर तुमच्यासोबत. खिचडी झाली, आता आम्ही जेवण करतो. जेवण झाल्याच्या नंतर तुमच्याशी बोलते. चला.
तर जेवण वगैरे झाले. मग मी काय केलं, आधीच भांडे घासून घेतलेले थोडेसे. किचनला गेलं रात्रीच क्लीन करून घेतलं. तर इथं रात्रीचं मग जेवण वगैरे झाले का मग माझी ही क्लिनिंग तुम्हाला माहितीच आहे. मी स्पेशल एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की मी काय काय आवरून घेते रात्रीच्या वेळेस. तर ते माझे डेलीची कामं असतातच. तर इथे सर्व मी भांडे क्लीन करून घेत आहे आणि किचन ओटा, त्याच्यानंतर बेसिंग घासून पुसून घेणं, गॅस ओटा, त्याच्यानंतर सर्व झाडझूड ह्या गोष्टी मी करून घेत असते रात्रीच्या वेळेस, म्हणजे जेणेकरून सकाळी ना माझी कामं लवकर आटपतात. मग दुसऱ्या दिवशी माझी कामं होऊन जातात, म्हणजे मला ना वेळ पण भेटतो बाकी गोष्टींना. आणि अशा प्रकारे मी सर्व रात्रीची ही क्लिनिंग करून घेत असते. आणि सर्व गोष्टी म्हणजे वेळच्या वेळी केल्या ना तर आपल्याला खूप सोपं पडतं. त्याच्यामुळं मग मी ही क्लिनिंग करते. चला मग आता पटकन आवरून घेते आणि तोपर्यंत तुम्हाला पण दाखवते. माझं किचन क्लीन, सर्व ओटा क्लीन केलेला आहे, सर्व आवरून ठेवलंय. आणि मला मध्ये वेळ होता तर मी बाकीचे भांडेसुद्धा क्लीन करून घेतले होते. म्हटलं चला पटकन, कारण थंडीचं ना खूप जास्त थंडी असते, त्याच्यामुळे ते क्लीन केले. ते म्हणून सोपं पडलं आणि खूप गार वारा येते ते खिडकीतून बरं. तर झालं आता सर्व आवरलं. आता थोड्या वेळ परत मी आधीचा अभ्यास घेईन, थोडंसं रीडिंग वगैरे घेत राहते मी. तर असं आहे. तर बस आता घेते थोड्या वेळात. आणि चला मी आजचा व्हिडिओ हा माझं संध्याकाळचं नाईट रुटीन असं होतं आणि माझं सर्व मी मॅनेज कसं करते, सर्व स्कूल म्हणजे जॉब वगैरे, यूट्यूबचं, घरचं, मुलांचं हे सर्व. तर अशा प्रकारे मी मॅनेज करत असते. आणि चला माझा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त